एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे महिलांनी घातले साकडे। आमदार संजय रायमुलकर यांना विधान परिषदेचे आमदार करा। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होत आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या चेहऱ्याकडे पाहून महिलांनी, शेतकऱ्यांनी व इतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे। महायुतीला याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी आर्थिक मदत करून बहिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत। तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात चांगले निर्णय घेतले आहेत। त्यामुळे एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे असं साकडं मेहकर शहरातील महिलांनी मेहकरचे आराध्य दैवत सारंगधर बालाजी यांना घातले। त्याचबरोबर मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांचा अतिशय कमी मताने पराभव झाला आहे। मात्र त्यांचा पराभव झाला असं आम्ही समजतच नाही। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी आमदार संजय रायमुलकर यांना पुन्हा आमदार करावे यासाठी सुद्धा महिला मुख्यमंत्री यांच्याकडे जाणार आहेत। तर सारंगधर बालाजीला सुद्धा महिलांनी साकडे घातले आहे। काम नाही कधी गुन्हा करू दादा बस
एकनाथ शिंदेच का मुख्यमंत्री पाहिजे? एकनाथ साहेब लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री गरजेचे आहे. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे हे आणि आमदार साहेब आमदार व्हावे हे लाडक्या बहिणीची आशा आहे. लाडकी बहीण म्हणलं हाच सगळ्यात मोठा शिंदे साहेबांचा मोठ्या मनाने त्यांना सर्व बहिणींना आपली लाडकी बहीण म्हणलं. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींची एकच विनंती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री विराजमान व्हावे हीच आमची अपेक्षा. एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मेकर नगरीचे ग्रामदैवत श्री शारंगधर बालाजी यांना आज आम्ही साकडं घातले की मुख्यमंत्री हे एकनाथजी शिंदेच व्हावे आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांना आपण मंत्रिपद दिले त्याबद्दलही खूप खूप आभार. त्याचप्रमाणे विधान परिषदमध्ये आता आमचे संजयजी रायमुळकर यांना परत आमदारकीचं पद मिळावं ह्यासाठी पण आम्ही आज साकडं घातलंय. तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बऱ्याच योजना आम्हाला लागू केलेल्या आहेत त्या परत आम्हाला शेवटपर्यंत राहाव्यात. आमच्या लाडक्या बहिणींच्या सर्वांच्या तर्फे मी आज परत एवढं सगळ्यांना सांगू इच्छिते आहे की एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत. त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.